नमस्कार, मी धनंजय सानप. तुम्ही पाहताय आपलं ॲग्रोवन. राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या काही काळापासून म्हणजेच 29 एप्रिल रोजी हरभरा खरेदीची मुदत होती, ती संपलेली होती आणि त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची हमीभाव खरेदी हरभऱ्याची ही ठप्प झालेली होती. त्याचा आर्थिक फटकासुद्धा शेतकऱ्यांना बसत होता. याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गतच पुढील 29 मे पर्यंत केंद्र सरकारनं हरभरा हमीभाव खरेदीला मान्यता दिलेली आहे. आता हा निर्णय नेमका काय आहे, नेमकी परिस्थिती काय झालेली होती, हरभरा हमीभाव खरेदीला आता केंद्र सरकारनं मान्यता का दिलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओतनं घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रब्बी हंगाम 2025-26 साठी राज्यातील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा वाढवून 8,19,882 टन करण्यात आलेली आहे. तसंच राज्यात हमीभावानं हरभरा खरेदीची मुदतही 30 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे. यापूर्वी 29 एप्रिल 2026 रोजीच हरभरा खरेदीची जी काही मुदत आहे ती संपलेली होती, परंतु आता केंद्र सरकारनं 29 मे 2026 पर्यंत ही खरेदी प्रक्रिया सुरू राहील अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांना या आधी त्यांच्या शेतमालाची विक्री करणं शक्य झालेलं नव्हतं, त्यांना वाढीव कालावधीत किमान आधारभूत किमतीत म्हणजेच हमीभावात त्यांचा शेतीमाल विकता येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास किफायतशीर दर मिळावा आणि शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागू नये, यामुळे हा निर्णय घेतला आहे असा दावाही केंद्र सरकारनं केलेला आहे. वास्तविक केंद्र सरकार हरभरा उत्पादकांकडून एकीकडे हरभऱ्याची खरेदी हमीभावानं करत असताना दुसरीकडे मात्र यंदा चांगलं उत्पादन असूनही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फक्त केंद्र सरकारच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावरती फटका हा सोसावा लागतोय. केंद्र सरकारकडून हरभरा आयातीसाठी त्यासोबतच कडधान्य इतर पिकांच्या आयातीसाठी पायघड्या ह्या अक्षरशः पसरल्या जात आहेत आणि त्यामुळेच आयातीच्या लोंढ्यामुळे देशांतर्गत हरभरा बाजारावरती मोठ्या प्रमाणात मागच्या काळापासून आपल्याला दबाव पाहायला मिळतोय. त्यातच केंद्र सरकारनं 29 एप्रिल रोजी हरभरा खरेदी बंद केलेली होती, कारण की मुदत संपलेली होती. खरेदी केंद्रांनी त्यांचा सगळा पसारा आटोपलेला होता. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत होती की केंद्र सरकारनं हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, कारण की खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याला 5,000 ते 5,200 रुपयांचा दर या दरम्यान मिळत होता आणि त्यामुळं शेतकऱ्यांची एक प्रकारे आर्थिक कोंडी होती. वास्तविक 5,875 रुपये इतका हमीभाव केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे, परंतु खरेदीची मुदत संपल्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये हा हरभरा खुल्या बाजारात विकावा लागला. परंतु केंद्र सरकारने आता मात्र त्यासाठी म्हणजेच हमीभाव खरेदी केंद्रासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातनं केंद्र सरकार 29 मे 2026 पर्यंत हरभऱ्याची खरेदी ही करणार आहे. आपल्याला माहिती आहे की खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर हरभऱ्याला मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा हरभरा हा खरेदी केंद्रावरतीच विकावा अशा पद्धतीचं आवाहनही जाणकारांकडून केलं जातं. कारण की यंदाच्या रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचं उत्पादन हे चांगलं राहिलेलं होतं, आपण ते पाहिलेलंच आहे. दुसरीकडे केंद्र सरकार आयातीसाठी मोठ्या प्रमाणात मोकळीक देत आहे. आयातीचा लोंढाही त्यातनं कडधान्याच्या आपल्याकडे सुरू आहे आणि त्याचाच दबाव सध्या हरभरा बाजारावरती या हंगामात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं हा धोरण लकवा थांबवावा अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जाते. शेतकऱ्यांनी मात्र त्यांचा हरभरा हा हमीभाव खरेदी केंद्रावरतीच विकावा असं आवाहनही जाणकारांकडून केलं जाते. केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी रब्बी हंगाम 2026 साठी कर्नाटकातून सुद्धा 9.23 टन सूर्यफुलाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर सरकारनं रब्बी हंगाम 2025-26 साठी महाराष्ट्रातील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा वाढवून 8.19 लाख टन केलेली आहे. या दोन्ही निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकूण 4,886.46 कोटी रुपयांहून अधिक हमीभाव सहाय्य मिळेल असंही केंद्र सरकारनं त्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. याआधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं हरभरा खरेदी 29 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्यासाठी निर्देश दिलेले होते, पण हमीभाव खरेदी पोर्टल 24 एप्रिल रोजीच बंद करण्यात आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल हरभरा विक्रीविना शिल्लक राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी सुद्धा केली जात होती, परंतु केंद्र सरकारनं त्याची लवकर दखल घेतली नाही. मधल्या 5-6 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातही हरभरा विकला.
एकूणच मागच्या 4-5 दिवसांमध्ये हरभऱ्याची आवकही काहीशी सुधारलेली होती बाजारामध्ये, कारण की हमीभाव खरेदी केंद्र हे बंद झालेले होते. परंतु आता मात्र केंद्र सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 29 मे 2026 पर्यंत हरभरा हा शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरती विकता येणार आहे आणि त्यामुळं हमीभावाचा आधार शेतकऱ्यांना, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा हमीभाव केंद्रावरतीच आपला शेतमाल विकावा, अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा एकूणच जाणकारांकडून केले जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या भागामध्ये हरभरा हमीभाव खरेदी केंद्र हे सुरू आहेत का? तुमची प्रतिक्रिया, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांची हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.